नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी प्राध्यापक तुकाराम सोलापुरे. लक्ष्य करिअर इन्स्टिट्यूट बार्शीच्या स्पर्धा परीक्षा प्लॅटफॉर्मवर मी आपले सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, माझी सगळ्यात मोठी ओळख म्हणजे मला 25 वर्षाचा स्पर्धा परीक्षेचा यशस्वी अनुभव असून माझ्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत टीईटी, टॅट परीक्षा, पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक, आरोग्य सेवक, इतर स्पर्धा परीक्षा माध्यमातून आजपर्यंत 2,500 पेक्षा अधिक विद्यार्थी शासकीय नोकरीमध्ये पदाक्रांत झालेले आहेत. मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी खूप क्रांतिकारी असणार आहे. कारण का टीईटी परीक्षेची जाहिरात निघाली, सर्वांनी फॉर्मही भरले, अतिशय चांगल्या पद्धतीचं मटेरियल तुम्ही उपलब्ध केले असेल आणि अभ्यासालाही सुरुवात केली असेल. परंतु आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दिशाहीन जो अभ्यास होत आहे तो अभ्यास म्हणजे एका विशिष्ट अँगलनं झाला पाहिजे यासाठी मार्गदर्शन करण्यात आहे. त्यासाठी आपल्या टॉपिकचा विषय आहे पंचसूत्रीच्या माध्यमातून आपण 90 नव्हे तर 120 मार्क कशा पद्धतीने कॅप्चर करू शकतो. त्यासाठी मित्र आपल्याला माहिती आहे की स्पर्धा परीक्षेचं स्ट्रक्चर आपल्याला माहिती असावं लागतं आणि त्याचबरोबर या स्ट्रक्चर पैकी आपल्याला टार्गेट मार्क म्हणजे प्रत्येक घटकावर किती मार्क पडले पाहिजेत याचा अभ्यास होणं गरजेचं असतं आणि त्यानंतर मी पंचसूत्री तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. ही पंचसूत्री माझ्या 25 वर्षाच्या अनुभवातून सांगतोय, त्यामुळं तुमचा या माध्यमातून जो अंक ठरलेला आहे मार्काचा, तुमचा व्ह्यू ठरलेला आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकतो. त्यासाठी आपण या परीक्षेचा स्ट्रक्चर बघूया आणि त्यानंतर पंचसूत्री सांगण्याचा प्रयत्न करतो. तर आपल्याला माहिती आहे की साधारणपणे आपल्याला या परीक्षेमध्ये 150 घटक असतात आणि आपलं टार्गेट आहे अजूनही इथून पुढच्या कालखंडामध्ये अभ्यास करून 120 मार्क घेणं. त्यासाठी आपल्याला सगळ्याला माहित आहे कोणते घटक आहेत, त्याचबरोबर त्याला किती मार्क आहेत. तरीही काही विद्यार्थी नवीन असतात, त्यांना माहित नसतंय, त्यासाठी मी सांगण्याचा प्रयत्न करतो. मित्र, या परीक्षेमध्ये एकूण 5 घटक असतात आपल्याला माहिती आहे. त्यामध्ये मराठी आहे, हिंदी आहे, बालमानसशास्त्र आहे, परिसर अभ्यास आहे आणि गणित बुद्धिमत्ता आहे. तर याच्यामध्ये मराठीला 30 प्रश्न असतात, हिंदीला 30 प्रश्न असतात, बालमानसशास्त्राला 30 प्रश्न असतात, परिसर अभ्यासला 30 आणि मॅथमॅटिक्सला 30 प्रश्न असतात. हे सगळ्याला माहिती आहे, परंतु पुढचं टार्गेट मार्क मात्र अनेक जण म्हणजे संशयित असतात. त्यावेळेस काय करणं गरजेचं आहे तर आपली टार्गेट मार्क फिक्स करा अगोदर. उदाहरणार्थ मराठी हा विषय जो आपला आहे, या मराठीला 30 पैकी 30 मार्क पडू शकतात. हे अगोदर मेंटली आपल्याला सांगून टाका आणि त्यामध्ये 30 पैकी 30च मार्क घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. त्यानंतर महत्वाचं आहे हिंदी. मराठीच्या अभ्यासामध्ये तुमचा हिंदीचा अभ्यास होत आहे, त्यामुळं इथं 30 प्रश्न असतात आणि तुम्हाला या ठिकाणी 25 मार्क 100% पडू शकतात. त्यानंतर आहे बालमानसशास्त्र. बालमानसशास्त्राला तुम्हाला 30 प्रश्न असतात, तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर 22 मार्क पडू शकतात. परिसर अभ्यास आहे, परिसर अभ्यासाला 30 प्रश्न असतात, तर तुम्हाला या ठिकाणी 23 मार्क पडू शकतात आणि गणिताला 30 असतात, त्यापैकी तुम्हाला 20 मार्क 100 पडू शकतात. हे टार्गेट मार्क ठेवायचं आहे आणि यानुसार जर व्यवस्थितपणे मार्काची आपण बेरीज पाहिली तर जवळजवळ ही बेरीज 120 मार्काची होते. आपण केवळ 90 हा अंक भोकू नका, कारण 90चं टार्गेट ठेवलं तर तुम्हाला त्या ठिकाणी 80-85 मार्क पडतील. परंतु 120चं टार्गेट ठेवलं तर नक्कीच 90 नव्हे तर 100 पडतील, 110 पडतील, 115 पडतील, परंतु 90 पेक्षा नक्कीच जास्त पडतील. त्यामुळं तुम्हाला मग हे टार्गेट साध्य करण्यासाठी जे पंचसूत्री कार्यक्रम आहे तो नेमका कोणता आहे तो आपण आता पाहूया. मित्रांनो, स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला माहिती आहे की पहिलं योग्य तीच रेफरन्स बुक वापरणं गरजेचं आहे. कारण का जेव्हा तुम्ही एखाद्या बुक शॉप मध्ये जाता त्यामुळे तुम्ही टीईटी संदर्भात एखादं रेफरन्स बुक मागता तेव्हा तुम्हाला अनेक रेफरन्स बुक समोर दिलेले असतात आणि अशा वेळेस आपण काय करतो की एकाच पुस्तकामध्ये एकाच ठोकळ्यामध्ये सर्वच्या सर्व सिलेबस कव्हर होईल अशा स्वरूपाचं बुक्स मागण्याचा प्रयत्न करतो. पण मित्रांनो, लक्षात ठेवा, आपल्याला माहिती आहे की समाजामध्ये जसं आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या अवयवासाठी वेगवेगळे डॉक्टर आलेले आहेत, तसंच आपल्याला जर चांगली मार्क घ्यायचे असतील तर या टीईटी परीक्षेतील प्रत्येक घटकासाठी वेगवेगळी पुस्तकं वापरणं गरजेचं आहे. ठोकळे वापरून आपण ठोकळा बांधण्याचा प्रयत्न होतो आणि नंतर मग परीक्षा झाल्यानंतर कळते अरे या पुस्तकातलं काही चाललं नव्हतं. त्यामुळं टाइम, मनी, एनर्जी वाया जर जाऊ द्यायची नसेल, सगळ्यात महत्त्वाचं संधी वाया जाऊ द्यायची नसेल तर सेपरेट पुस्तकं घेण्याचा प्रयत्न करा. ठोकळ्यामध्ये जेवढे पेजेस आहेत तेवढेच पेजेस तुम्ही सेपरेट पुस्तक घेतल्यानंतर सुद्धा होऊ शकतात. त्यामुळं अशा पुस्तकापासून थोडंसं सावध राहण्याचा प्रयत्न करा. हे पहिले सूत्र आहे. दुसरं आहे ते म्हणजे आपल्याला माहिती आहे की मराठी आणि हिंदी याची तयारी करत असताना आपल्याला माहिती आहे की एकाच अभ्यासक्रमामध्ये दोन्ही घटकाची अतिशय चांगल्या पद्धतीनं तयारी होत आहे. मग अशा वेळेस काय केलं पाहिजे तर आपल्याला माहिती आहे की सध्या बाजारामध्ये प्रसिद्ध असलेलं पुस्तक आहे बाळासाहेब शिंदे यांचं. मग या पुस्तकाचा सगळा भाग वाचायचा का तर नाही,
तर आपल्या परीक्षेला जो व्याकरणाचा भाग आहे तो जर आपण व्यवस्थितपणे केला, माझ्या मतानं त्याचे 27 टॉपिक होऊ शकतात. आणि जर 27 टॉपिक आपण डेली एक जरी टॉपिक वाचला तरी 27 दिवसांमध्ये 27 टॉपिक कव्हर होऊ शकतात. मग अशा वेळेस आपल्याला माहिती आहे की दररोज यातला एक टॉपिक वाचण्यासाठी माझ्या मतानं 1 तास सफिशियंट आहे. आणि या 1 तासामध्ये तुमचा केवळ मराठीचा नव्हे तर हिंदीचा सुद्धा अभ्यास होतोय. त्यामुळे मराठी सोपं असतंय, त्याला काही एवढा अभ्यास करायची गरज आहे असं गृहीत न धरता आपली 60 मार्काची तयारी आहे. त्यामुळं दररोज वेळात वेळ काढून, जरी आपल्याला जनगणनेचं काम असलं, बाकीची निकालाची काम असली, तरीही वेळात वेळ काढून मराठी व्याकरणाचा दररोज 1 तास एक टॉपिक व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करा. फक्त बाळासाहेब शिंदेचं पुस्तक वापरताना एवढं काळजी घ्या, त्याच्या खालची पीवायक्यू वाचू नका. कारण पीवायक्यू हे एमपीएससी लेवलचे आहेत आणि आपल्याला काही एमपीएससीची परीक्षा द्यायची नाही, आपल्याला टीईटीची परीक्षा द्यायची आहे. त्यामुळे शक्यतो व्याकरणाचा मात्र डेली एक चॅप्टर करण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी तुम्हाला अर्धा तास किंवा पाऊण तास सफिशियंट आहे. दुसरा महत्वाचा घटक येतो तो म्हणजे बालमानसशास्त्र. आपल्याला माहिती आहे की मित्र, आपल्याला जरी डीएड झालेलं असलं तरी आपल्या डीएड शिकत असताना किंवा बीएड शिकत असताना बालमानसशास्त्राच्या काही कन्सेप्ट आणखी क्लिअर झालेल्या दिसत नाहीत. कारण मी 2001 सालापासून सीईटी, टीईटी असले क्लासेस घेत आहे आणि अनेक वेळेस मुलांना बालमानसशास्त्राच्या अनुषंगाने प्रश्न विचारले त्याची उत्तर येत नाहीत. याचा अर्थ आपल्या कन्सेप्ट क्लिअर झालेल्या नाहीत. तर जेव्हा या कन्सेप्ट क्लिअर करावयाच्या असतील तर आपल्याला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने जो सिलेबस दिलेला आहे त्या सिलेबसमध्ये आपल्याला पाहावं लागेल. आणि जवळजवळ माझ्या मताने या 26 कन्सेप्ट होतात. मग बाजारामध्ये उगाचच मोगम असणारं नॉलेज असणारं पुस्तक वापरू नका. तर माझ्या अनुभवानुसार बाजारामध्ये सध्या इग्नाइट पब्लिकेशनचं बालमानसशास्त्राचं पुस्तक खूप चांगलं आहे. त्याच्यामध्ये 26 ते 27 टॉपिक दिलेले आहेत. मराठी सारखा दररोज एक टॉपिक तो मी जर केला तर तसाच एक टॉपिक जर समजा बालमानसशास्त्राचा केला तर त्या ठिकाणी तुम्हाला जवळजवळ 23 मार्क पडू शकतात. त्यातला दररोज एक टॉपिक फिक्स करायचाच, किंबहुना त्या ठिकाणी पाठांतर करण्याचा प्रयत्न केला. याशिवाय त्या पुस्तकामध्ये तुम्हाला मागच्या काही वर्षांमध्ये आलेले पीवायक्यू दिलेले आहेत. त्यामुळे अभ्यास केल्यानंतर त्या बालमानसशास्त्रावर नेमके प्रश्न कसे विचारले जातात हेही तुम्हाला त्या ठिकाणी खाली पाहता येत आहे. म्हणून दुसरी ट्रिक्स आहे, तुम्हाला त्या ठिकाणी बालमानसशास्त्राची व्यवस्थितपणे तयारी करणं गरजेचं आहे. त्यानंतरची ट्रिक्स आहे ते म्हणजे आपल्याला माहिती आहे की परिसर अभ्यास. अनेक युट्यूबर किंवा अनेक बाहेरची माणसं सांगतात की टीईटी साठी तुम्ही 5वी ते 10वीचा अभ्यास करा, 5वी 10वीचा अभ्यास करा. मित्र, आपल्याला या ठिकाणी वय आडवं आपल्याला वाटतं अजून मी 5वीची पुस्तकं वाचायची का, 10वीची पुस्तकं वाचायची का. मग अशा वेळेस काय करा, ठीक आहे आपण 5वी 10वीची पुस्तकं घेऊ शकत नाही, हे माहिती आहे, घेतली तर वाचू शकत नाही कारण आपल्या वयाचा आणि एजचा प्रॉब्लेम येतो. मग अशा वेळेस माझ्या अनुभवानुसार बाजारामध्ये आपल्याला माहिती आहे की स्टेट बोर्ड म्हणजे सगळ्या 5वी पासून 12वी पर्यंतच्या सर्व म्हणजे नागरिकशास्त्र असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, त्याचबरोबर विज्ञान असेल, या सगळ्यांचा अभ्यासक्रम असणारं पुस्तक आहे स्टेट बोर्डचं, गणेश काळे यांचं. ते घेतलं आणि त्यातली दररोज आपण माझ्या मतानं एकूण जे पेज आहे त्याला भागिले 15 केल्यानंतर जे उत्तर येईल तेवढे जरी पेज वाचले तरी 15 दिवसामध्ये आपला एक ठोकळा त्या ठिकाणी कव्हर होऊ शकतो. आणि असं जर तुम्ही दर 15 दिवसाला एक वेळा तो ठोकळा वाचला, दररोज 2-2.5 तास जरी वाचले तरी ते पेज कव्हर होतात, तर माझ्या मतानं तुम्हाला त्याही ठिकाणी खूप चांगली मार्क पडू शकतात. माझ्या मतानं 20 ते 25 मार्क पडू शकतात. म्हणजे तुम्हाला 5वी पासून 12वी पर्यंतची सगळी पुस्तक घ्यायची गरज नाही, एका ठोकळ्यामध्ये ती सगळी पुस्तकं कव्हर होतात. त्यामुळे ही त्या पुढची ट्रिक्स झाली. त्यानंतर महत्वाचं आहे ते म्हणजे आपल्याला गणित. तर आपल्याला माहिती आहे की साधारणपणे गणित या काही गणित असणाऱ्या मुलांना गणिताच्या मेथडमध्ये अधिकचे प्रश्न असतात, तर काही समाजशास्त्र असणाऱ्या मुलांना गणितावर प्रश्न असतात. परंतु जर जनरल विचार केला तर गणितावर 30 प्रश्न असतात. आणि या परीक्षेमध्ये आपल्याला माहिती आहे की साधारणपणे गणित काही इतकी अवघड असतात की साधारणपणे आपण कितीही प्रयत्न केला तर ते सुटत नाही. त्याचं टेन्शन घ्यायचं नाही. मात्र त्या पेपरमधील जे टॉपिक रेग्युलर आहेत, उदाहरणार्थ काळ, काम, वेग, अंतर, लांबी असेल, सरळ व्याज असेल, चक्रवाढ असेल, क्षेत्रफळ असेल, प्रष्ठफळ असेल, असे जे टॉपिक आहेत की जे तुम्हाला 1 लाइनर ते 2 लाइनरचे क्वेश्चन असतात, ते जर आपण प्रश्न करण्याचा प्रयत्न केला तर त्या प्रश्नाची संख्या जवळजवळ 30 पैकी 15 ते 16 प्रश्न होतात. आणि ते आपल्या हातातले मार्क आहेत. जे येत नाहीत त्या जास्त नादी लागायचं नाही, कारण जिथं आपल्याला अधिकची मार्क पडू शकतात त्या घटकावर लक्ष केंद्रित करायचं आहे. तर अशा पद्धतीनं माझ्या मतानं गणिताची जर व्यवस्थितपणे तयारी केली, त्यासाठी कोकिळा प्रकाशनाचं पुस्तक वापरलं आणि डेली एक चॅप्टर केला तर तिथंही तुम्हाला माझ्या मतानं 15 ते 17च्या दरम्यान मार्क पडू शकतात आणि आपलं उचित ध्येय साध्य होऊ शकतो. मित्रांनो, जर आपण या पद्धतीने ही पंचसूत्री अवलंब करण्याचा प्रयत्न केला, योग्य तीच रेफरन्स बुक वापरली तर नक्कीच तुम्हाला चांगली मार्क पडू शकतात. कारण का तर जर आपल्याला बाजारपेठेमध्ये गेल्यानंतर क्वालिटीची मार्क आवश्यक असतील तर क्वालिटीची रेफरन्स बुक सुद्धा वापरणं गरजेचं असतंय. हे महत्वाचं आहे.
मग आता लक्षात ठेवा की आता जी संधी जर वाया जाऊ द्यायची नसेल तर आपली रेग्युलर शिक्षकी पेशातली कामं करत करत आपल्याला टीईटीचा सुद्धा अभ्यास करणं गरजेचं आहे, कारण हा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे. हा केंद्र अथवा राज्य सरकारचा निर्णय नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे. याची जर कडकपणे अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला थोडंसं अंगलट येऊ शकतं. जो निर्णय पुढे व्हायचा तो होईल, परंतु आपलं काम आहे शासन, न्याय व्यवस्था यांनी जर आपल्याकडून एखादी पात्रता परीक्षेची अपेक्षा ठेवली असेल तर नक्कीच आपण ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. एवढं जर आपण करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच तुम्हाला चांगली मार्क पडू शकतात. आणि जर समजा तुम्ही बार्शी आणि परिसरामध्ये असाल आणि तुम्हाला जर ऑफलाईन बॅच लावायची असेल तर आमची या ठिकाणी बार्शीच्या शिवाजी कॉलेजच्या परिसरामध्ये आपली अकॅडमी आहे. त्या ठिकाणी तुम्ही येऊ शकता आणि स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून तुम्ही टीईटीची बॅच लावू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या जवळच्या मित्रांना पाठवा, म्हणजे शेअर करा, लाईक करा आणि खाली कमेंट्स करा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत. सबस्क्राईब करा, कारण का अजूनही टीईटीच्या संदर्भातील अनेक व्हिडिओ येणार आहेत, ते तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतात. जय हिंद, जय कर्मवीर.